नमस्कार. ग्रंथाली प्रतिभांगणमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. काहीतरी विशेष हा कार्यक्रम आपण प्रतिभांगणमध्ये करत असतो. दिव्यांग व्यक्ती आणि विशेष व्यक्ती यांच्या समस्या आणि पुनर्वसन यावर आधारित असा हा कार्यक्रम आहे. आज या कार्यक्रमाचा दुसरा भाग इथे प्रतिभांगणमध्ये होत आहे. आजच्या या दुसऱ्या भागात आपल्या भेटीसाठी आलेले आहेत नॅब इंडियाचे सचिव हेमंत पाटील सर. नमस्कार सर, आपलं प्रतिभांगणमध्ये खूप खूप स्वागत. आभारी आहे. हेमंत पाटील सर हे नॅब इंडियाचे सचिव आहे. आजच्या मुलाखतीमधून आपण त्यांचा जीवनपटही उलगडणार आहोत आणि त्याचबरोबर एक प्रेरणादायी अशी ही निश्चितच मुलाखत असणार आहे. लेखिका सुधा तुंबे त्यांच्याशी संवाद साधणार आहे. हेमंत पाटील यांच्याबद्दल सांगायचं झालं तर आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की ते नॅब इंडियाचे सचिव आहेत. पण ते नॅब इंडियाचे सचिव असले तरी त्यांचा या सगळ्या कामाकडे ते कसे वळले हा सगळा एक आगळा वेगळा प्रवास आहे. एका औषध कंपनीत काम करत असताना रसायनांचा स्फोट झाला आणि त्या स्फोटामुळे वयाच्या अवघ्या 26व्या वर्षी त्यांना अंधत्व आलं. अनपेक्षितपणे ही घटना घडली, पण त्यामुळे ते खचून गेले नाही. त्यांनी आयुष्याकडे झेप घेतली. मनात आलेली मरगळ, नकारात्मकता सगळं काही त्यांनी झटकून दिलं आणि केवळ स्वतःच विकासाच्या पायऱ्या ते चढले नाहीत तर इतरांनाही त्यांनी प्रकाशवाट दाखवली. अशा हेमंत पाटील यांच्याशी आज इथे काहीतरी विशेष या कार्यक्रमात संवाद साधला जाणार आहे. मी हेमंत पाटील सरांचं स्वागत करण्याची विनंती मधुरा निरखे यांना इथे करत आहे. या पुढील मुलाखतीची सूत्र मी सुधा तुंबे यांच्याकडे सुपूर्द करत आहे. धन्यवाद अश्विनी. सर्वप्रथम सुस्वागतम पाटील सर. थँक्यू. आभारी आहे. आणि ग्रंथालीच्या परिवाराचा एक नवीन सदस्य झालाय तुम्ही आज, तेव्हा तुमचं मनापासून स्वागत करते. आता जरा सगळ्यांना तुमच्या आत्तापर्यंतच्या आयुष्याच्या प्रवासाची थोडी माहिती देऊ शकाल? सर्वप्रथम ग्रंथाली आणि प्रतिभा यांचा मी खरोखरच मनापासून आभारी आहे की मला ही संधी दिली. त्या संधीमुळे समाजामध्ये जागरूकता निर्माण होण्यासाठी नक्कीच मदत होईल आणि त्यातनं बरंचसं नॉलेज जे लोक त्याच्यापासून वंचित असतात त्यांना मिळू शकेल. तर सर्वप्रथम माझ्याबद्दल सांगायचं म्हटलं म्हणजे मी महाराष्ट्रातल्या भुसावळ जवळच्या एका लहान खेड्यात राहणारा मनुष्य. त्यातले तुम्हाला आश्चर्य वाटेल, या 24 साली पण माझ्या गावाला अजूनही ST जात नाही. तिथे जायला मला नियरेस्ट रेल्वे स्टेशन 5 किलोमीटरवर आहे. नियरेस्ट बसस्टॉप 2 मैलांवर आहे. त्यामुळे तिथे मला बाय वॉकच जायला लागतं. पण तिथे गरीब परिस्थितीत जगत असताना मी माझं शिक्षण पूर्ण केलं आणि औषध निर्माण क्षेत्रामध्ये माझं प्रावीण्य मिळवल्यानंतर माझ्यासमोर आसमान मोकळं झालं. ह्या आसमानामध्ये खरोखरच मला मनापासून चांगल्या संधी मिळाल्यात.
त्या संधींमुळे, त्यांच्या नोकऱ्यांमुळे मी पुढे जाण्याची जिद्द माझी वाढत राहिली आणि माझ्या सुदैवाने मला विदेशामध्ये औषध निर्माण क्षेत्रात संशोधन करायचा चान्स मिळाला. त्यामध्ये माझं कसब दाखवत असताना अचानक एके दिवशी केमिकल पॉयझनिंगमध्ये मला माझी दृष्टी गमवावी लागली. ज्या दिवशी माझी दृष्टी मला अचानक गमवायला लागली त्या दिवशी माझं वय होतं फक्त 26 आणि या 26व्या वर्षाच्या व्यक्तीला डोळे गेल्यानंतर काय वाटेल ते खरोखरच कुणालाही सांगण्याच्या पलीकडचं आहे. ते दुःख, तो काय प्रकार असू शकतो हे शब्दांच्या खरोखरच पलीकडे आहे की ते कुठल्याही शब्दामध्ये डिस्क्राईब नाही करता येणार. एवढे तुम्ही स्वतःमध्ये फ्रस्ट्रेट झालेले असतात, स्वतःवरती तुम्हाला राग आलेला असतो, स्वतःचं काही आपल्याला कसं चिंता येते लक्ष येत नाही. पण त्यातल्या त्यात मानसिकरित्या मी स्ट्रॉंग असल्यामुळे मला लवकरच नॉर्मल व्हायला चान्स मिळाला. त्याला माझं लक्ष गेलं माझ्या बँक बॅलन्सवर. माझ्या वयाच्या फक्त 26व्या वर्षी माझा बँक बॅलन्स होता 13.5 लाख रुपये. बापरे. 1979ला. म्हणजे तुम्ही कल्पना करू शकता की मी कसा वेल टू डू असावा. आणि मी खरोखरच आकाशात विहरणारा पक्षी होतो. हां, मला पाहिजे असं मी 7 देश फिरून आलो होतो. हां, सगळंच काय एकदम सोन्यासारखं सुंदर होत होतं. आणि हे असताना अचानक दुर्दैवाने घाला घातला आणि माझी दृष्टी गमावली. आता त्यातनं मी 13.5 लाख असल्यामुळे मी सगळ्या जगभर ट्रीटमेंट घेतली. जोपर्यंत माझ्याकडे सगळे 13.5 लाख होते तोपर्यंत सगळ्याच जणांनी मला अगदी वरवर झेललं होतं. मग त्यावेळेला लोकांची मी सांगितलेल्या सर्व गोष्टी करायची तयारी होती. पण ज्या वेळेला माझ्याकडचे पैसे संपले त्यावेळेला त्यांनी सांगितलं तू गावी जाऊन बैस. आणि गावी खेडेगावामध्ये काही करायची संधी नसलेल्या ठिकाणी मला ठेवण्यात आलं की तिथे मला काही करायला परवानगी नव्हती. हे नको करू, ते नको करू, तसं नको करू, तुला लागेल, तुला दुखावेल वगैरे वगैरे. आता माझ्या शब्दामध्ये सांगायचं म्हटलं तर ती पाळलेल्या कुत्र्याची स्थिती. तिच्यामध्ये माझ्यासारखा व्यक्ती बसणंच शक्य नव्हतं. कारण ते कर्तृत्ववान असण्याला माझ्या जीवनात महत्त्व होतं आणि ते एकदा मी चाकलेलं होतं, अगदी अत्युच्च पदापर्यंत पोचलो होतो. आणि नंतर मग एक दिवस असा आला की ज्या वेळेला मला काही मदत करायची होती, मला बाहेर जायचं होतं, तर त्यांनी मला एक शब्द बोललेत. आता कोण बोललं ते एवढं नका विचारू. हां, की आता तुला दिसत नाही, तूच आमच्यावर बोज आहे. अरे बाप. अरे मी तुम्हाला हवी तेवढी आर्थिक मदत देत होतो त्यावेळेला बोजा नव्हतो. ती मी काउंटही करत नव्हतो तरी बोजा नव्हतो. आणि आज मी आंधळा झालो म्हणून बोजा वाटतो ना. मग मला तुमची मदतही नको आणि तुमचा सहाय्य पण नको. मी माझं उभं राहील. आणि त्यामध्ये माझा जो स्वाभिमान होता तो जागृत झाला एकदा. त्याच्यावर एक तडाखा बसला. कोणी मला 15 नवे पैसे द्यायला सांगितलं होतं. ज्यांनी माझ्याकडनं लाखो घेतले त्याने मला सांगितलं होतं की कमवता नाही येत तर खर्च कशाला करायला हवा. अरे तुला बिना रिफंड करताना 3.5 लाख मी तुला दिले त्यावेळेला नाही वाटलं ते. 15 पैशासाठी मला ऐकवणार 1 तासाचं लेक्चर. त्या दिवशी मी ठरवलं आता काही झालं तरी कोणावरती अवलंबून राहायचं नाही
आणि मी आईवडील मला सोडायला तयार नसताना त्यांच्याशी भांडून बाहेर निघालो. डोंबिवलीला आलो. डोंबिवलीला राहता राहता एक दिवशी विचार आला की मला जर आता त्यावेळेला काय ब्लाइंड करू शकतात हेच माहिती नव्हतं. फक्त माहिती होतं की ब्लाइंड लोक भीक मागू शकतात. पण माझ्यासारख्या व्यक्तीला भीक मागायची पण हे नव्हती इच्छा. तरी पण मी त्यावेळेला जे एक फेमस गाणं होतं, गरीबों की सोनो वो तुम्हारी सोनेगा, तुम एक पैसा दोगे वो 10 लाख देगा. आजही ते गाणं माझा पाठ आहे. वेळ आली तर तेही वापरू. पण आता कुणावरती अवलंबून राहायचं नाही. पण आता करायचं जरी म्हटलं किंवा भीक जरी मागायची म्हटली तर चालता आलं पाहिजे. आंधळ्याने चालायचं कसं हे मला कुठली संस्था माहिती नव्हती, मला कुठलं कॉलेज माहिती नव्हतं. मग आता चालायचं कसं. पण मी संशोधन क्षेत्रातला व्यक्ती, मी स्वतःहून ठरवलं की त्यामध्येही संशोधन करायचं. हाऊ ब्लाइंड कॅन वॉक. मग मी ते संदर्भ, आता संशोधनाचं खरं तत्व काय असतं, तुम्हाला ज्या गोष्टीवरती संशोधन करायचं त्याची ऑलराऊंड माहिती जमवा. ती जमवलेली माहिती एक पर्टिक्युलर एका सिस्टमॅटिकली चॅनलाइज करा आणि स्टेप बाय स्टेप पुढे जात जा, तुम्हाला सोल्युशन मिळणार. त्यालाच म्हणतात संशोधन. मग मी अगदी शोधत गेलो आपल्या हिंदू धर्मशास्त्रांमध्ये जे काही संदर्भ आहेत. तर तिथून मग कुराणामध्ये पाहिले, त्यानंतर बायबलमध्ये पाहिले. कुठेही तशी माहिती नव्हती की देवाने शिकवलं अंध व्यक्तीला की हा तुम्ही कसं चालू शकणार. मग आता तुम्हाला सर्वांना आश्चर्य वाटेल, मीच तुम्हाला प्रश्न विचारतो, धृतराष्ट्राला चालता येत होतं का? खरंय सर. चालता येत होतं? एकटा? मदतीनं नक्कीच मदतीनं. ते सगळेजण घाबरतात उत्तर द्यायला. कारण त्यांना त्यांचं अज्ञान बाहेर काढायचं नसतं. पण धृतराष्ट्र स्वतः चालू शकत होता. कारण त्यावेळेला त्याने पांडूबरोबर तो हिच्यामध्ये गेला होता लहान असताना गुरुकडे युद्धकला शिकायला. त्यावेळेला तो युद्धकला शिकला होता. जो युद्धकला शिकू शकतो तो मोबाईल असलाच पाहिजे. त्याला स्वतंत्रपणे सगळ्याच गोष्टी करता येत असल्या पाहिजे. आणि म्हणून तो चालू शकत होता. आपला कबीर चालू शकत होता, सूरदास चालू शकत होता. त्यानंतर एक मातंग मुनी होते, ते पण ते चालू शकत होते. कारण ते मुनीपदाला पोहोचेपर्यंत ते विद्यार्थी लेवलवरूनच गेले असणार. ते विद्यार्थी लेवलपासून जन्मांध होते. त्यामुळे त्यांना इंडिपेंडेंटली गुरुची सेवा करता आल्याशिवाय त्यांना गुरुपद त्यावरती आसीन होता नाही आलं. मग ते कसे चालू शकत होते. त्यातनं मग मी एक दिवशी सोल्युशनपर्यंत पोचलो. जर मला कळलं की माझ्या नाकासमोरची 15 फुटाची जागा मोकळी आहे, मग राईटला लेफ्टला काही प्रॉब्लेम नाही आहे, त्याला मी आरामात त्या एरियात चालू शकेल 15 फुटात. म्हणजे ओरिएंटेशन ऑफ द एरिया, दॅट इज द मेन इम्पॉर्टंट. मग ते ओरिएंटेशन कळण्यासाठी मी लहान मुलांना घेऊन चाललेला शिकू. त्यांच्याबरोबर खेळता खेळता जुगजुग गाडी, गोलगोल राणी, चोर शिपाई, ऊन सावली, हे करता करता त्यांच्याबरोबर चालायला आमच्या कंपाऊंडमध्ये शिकलो. शेजाऱ्याचा कुत्रा घेऊन रोडवर निघालो, चल चू म्हणून. जरा लांबपर्यंतचा एरिया कवर केला. नंतर मुलांना सांगितलं चला रे ग्राउंडमध्ये जाऊ आपण क्रिकेट खेळायला. तर ते बॅट थम्पिंग करायचे, मी त्या आवाजाने बरोबर बॉलिंग करायचो. त्यामुळे त्यांना स्टेशन ग्राउंडपर्यंत जाता आलो. पण माझ्याबरोबर जी मुलं होती ती 4, 5, 6 वर्षाची. आता कुणीतरी आई अशी तुम्हाला वाटेल का की जी
आंधळ्या माणसाबरोबर त्या 4-5 वर्षाच्या मुलाला पाठवेल स्टेशनवर जायला? नाही रे बाबा, तुला ते दिसत नाही, मला माझा पोरगा काही जास्त झाला का? आणि त्यातनं सोल्युशन काढायला मी सोल्युशन काढलं. ज्या कच्च्या चिंचा असतात ना, त्या मुलांना खायला आवडतात, पण आईबाप खाऊ देत नाही. हां, मग त्या कच्च्या चिंचा रेल्वेच्या ब्रिजवर मिळायच्या. 8 आण्याला वाटा, 4 आण्याला वाटा. तो जमाना होता 79-80चा. आणि मग मी नुसत्या चिंचा सांगूनही पोरं आली नसती. एक दिवशी त्यांना ग्राउंडवर नेलं. त्यांना म्हटलं चला आपण क्रिकेट खेळता खेळता 1-2-3 ओव्हर टाकले. म्हटले आज की नाही मी तुम्हाला सर्वात मस्त एक प्रेझेंट देणार आहे. हां, आपण की नाही कच्च्या चिंचा खाऊया. हां, कारण ते मला माहिती होतं रेल्वेच्या ब्रिजवर मिळतात. आणि मी त्याच्याबरोबर मी तुम्हाला की नाही अलाउद्दीन आणि जादूच्या दिव्याची गोष्ट सांगणार. मग पोरं म्हणता हां काका चला मग क्रिकेट घ्या खड्डे में. हां, आम्ही अलाउद्दीन जादूच्या दिव्याची गोष्ट सांगता स्टेशनवर तिथनं ब्रिजवरनं 8 आण्याच्या चिंचा घेतल्या. त्या मिठाबरोबर खाता खाता मस्त येता नेक्स्ट डेला 8 आण्याच्या चिंचा, अलिबाबा 40 चोर. हां, असे वेगवेगळ्या स्टोरी मी एकदम निवडून ठेवलेल्या होत्या. त्यानंतर मला एक दिवशी गॅरंटी आली की नाव आय कॅन वॉक अलोन टू द स्टेशन. स्टेशनला एकटं जाऊ शकेल म्हणजे कसं? मग ते मला कोणी जाऊ देणार नाही. मग त्या दिवशी मी मुलांना सांगितलं आज मी सर्वांना 1-1 कप आईस्क्रीम देणार, पण माझ्या अटी आहेत. कुणीही माझा हात धरायचा नाही. सर्वांनी माझ्या मागे 10 पावलं चालायचं. रस्त्यात घड आला, गाटर आली, दगड आला, गाडवलं काही सांगायचं नाही. आणि लास्ट अट, मी पडलो तरी उचलायचं नाही. त्या दिवशी त्या जिद्दीवरती मी स्टेशनला एकटाच पोचलो. क्या बात आहे. तेव्हापासून मी जे चालायला लागलं. मग मला आता स्टेशनला पोचले पण लोकल पकडायला पाहिजे ना, मुंबईत काहीतरी करायचं म्हटलं तर. मग मी एक नवीन मुंबईत जॉब शोधायला आलेला मुलगा शोधला. म्हणजे आपण जर जसं मी डोंबिवली कुणाला म्हटलं की तुम्ही स्टेशनला येणार का माझ्याबरोबर दादरला, तर कोणीच नाही येणार. पण मी नवीन मुलगा शोधला की जो जॉबसाठी आला होता मुंबईत. मग त्याला घेऊन चालले, म्हटले तुला दादर दिखायचं आहे. आणि दादरला उतरले लोकल पकडून. दादरला उतरल्यानंतर मागच्या बांद्रा साईडच्या ब्रिजनी बाहेर पडलं. वेस्टला गेलो की तिकडे ते टिळक ब्रिज आहे. टिळक ब्रिजच्या समोर प्लाझा टॉकीज. पुढे गेलं की सेना भवन. तिथनं पुढे राईटला गेलं की दादर चौपाटी आणि समुद्र. म्हणलं चल म्हटलेला समुद्र दाखवतो. त्या दिवशी त्याला बरोबर समुद्राला नेलं. त्या दिवसापासून मी फिरायला लागलो. ते आज तागायत फिरत आहे. आणि हे करताना मला फिरता यायला लागलं. ते फिरता फिरता मला जो कोणी रस्त्यात भेटेल, जो प्रेमाने बोलेल, तो माझा खरा दोस्त. कारण पूर्वीचे जे दोस्त होते दूर दूर राहायला लागले होते. सगळ्यांचे संबंध जवळजवळ तोडले होते. बाजूने गेले तरी बोलायचे नाहीत. मग एक भैया होता, कैसा हो साहब. मग त्याशी बोलता बोलता एक दिवशी विचारलं त्याला, भैया जी आप म्हणजे मिलते हो यहाँ पे, क्या करते हो आप? तर म्हटला मी माझी जी प्लॅस्टिकची खेळणी आहे ती दुकानदारांना विकतो. आणि ते दुकानदार मग त्यावरती प्रॉफिट घेऊन विकतात. मग 2-3 दिवसांनी मी त्याला विचारलं, तुम्हाला दिसेल प्लॅस्टिकची खेळणी? अरे क्या साहब आप क्या बात करते, जरूर दूंगा. त्याच्याकडनं मी 10 प्लॅस्टिकच्या बॅट, जी लहान मुलं खेळतात ना बॅटबॉल, आणि 10 जिपकार प्लॅस्टिकच्या त्या घेतल्या आणि फुटपाथवर विकायला बसलो. कुठे विदेशामध्ये विरत असलेला एक शास्त्रज्ञ
आणि कुठे ते फुटपाथवरचं खेळणी विकणारा. म्हणजे पहिल्या दिवसाची कमाई होती 2 रुपये. 8 रुपयाची बॅट 10 रुपयाला विकली होती. तिथून माझं करिअर पुन्हा आंधळ्या झाल्यानंतर चालू झालं. ते करता 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 मी त्याला वाढवलं. नंतर मला असं वाटायला लागलं की आता आपण हा धंदा जर व्यवसायात वाढवायचा म्हटला तर आपण म्युन्सिपाल्टीकडनं स्टॉलची परमिशन का घेऊ नये. बरोबर, खरं. ही आयडिया एका मित्राकडनं मिळाली आणि मी त्याच्या मागे लागलो. पण त्यावेळेला जर स्टॉल म्हटलं तर त्या स्टॉलवरती मी एका जणाकडे जाऊन काउंट केलं त्या स्टॉलवर किती आयटम्स असतात. टोटल त्याकडे 152 आयटम्स होते. बापरे. गोळ्या, सिगरेट, बिडी सगळं धरून वेगवेगळं. म्हटलं एवढे ब्लाइंडच हँडल करता येणं शक्य नाही. मग आपल्याला कोणी इमानदार व्यक्ती मिळेल का आपल्याबरोबर राहणारा, तो पण आयुष्यभर राहणारा मिळेल का. तर जनरल माणसाला सांगितलं पटकन ते उत्तर सांगतात नाही. पण मी त्यावेळेला मला यशस्वी होण्याची जी काय ही लागलेली होती, लगन लागली होती आयुष्यभराची, त्यामध्ये मी नाही हा शब्द माझ्या डिक्शनरीतनं काढून टाकला होता. मग मी ठरवलं मी डोळच बायको करीन. क्या बात. म्हणजे मला परमनंट साथीदार मिळेल की नाही. खरं. पण जे माझ्या घरचे लोक मला ते कांदळा झाल्यानंतर बोजा समजत होते ते माझं लग्न करायलाही तयार नव्हते. म्हणजे तूच आमच्यावर डिपेंडंट आहे, दुसरा आणून अजून प्रॉब्लेम वाढवणार, ते आल्यानंतर अजून वाढतील ते वेगळे. मग अखेरला मला त्यांना वॉर्निंग द्यायला लागली की जर तुम्ही करून देत असला तुम्ही मुलगी शोधून तर ठीक आहे, नाही तर मी करीन. पण मला नंतर दोष नका देऊ, कुणाशी केलं, काय केलं, तिचं काय. पण त्याचा फरक पडला आणि मी लग्न केलं. म्हणजे घरच्यांनीच माझं करून दिलं. आता आंधळ्याचं लग्न म्हणजे आंधळ्यासारखं. ते काय आपण त्यावेळेला खरोखर त्यांना मनापासूनही करायचं नव्हतं. त्यांनी मस्त पोस्ट कार्डावरती पत्रिका छापली होती. एका शाळेमध्ये एक क्लासरूम घेतला. त्या दिवशी सगळे माझे नातेवाईक बोलवले, त्यांचे नातेवाईक बोलवले, सगळ्यांना मुलगी आली. बिना पॅनबारीचं लग्न झालं आणि 5 मिनटात लग्न लागलं. सगळ्यांना एक कप चहा दिला. ते त्यांच्या घरी, बायकोला घेऊन मी माझ्या घरी. पण ही डोळस बायको होती तुमची. ती डोळस होती. आता भारतामध्ये अशी परिस्थिती आहे की ती डोळस होती पण तिचे वडिलांना अत्यंत गरिबीची परिस्थिती होती. त्यांच्याकडे हुंडा द्यायला पैसे नव्हते. अक्षरशः त्यावेळेला मी सगळा तो खर्च सोसून मी माझं त्यांना सांगितलं मला तुम्ही काही देऊ नका, मला फक्त मुलगी द्या. आणि त्याप्रमाणे आमचं लग्न झालं. पण त्यावेळेला त्या परिस्थितीमध्ये तिच्या 2 बहिणी आहेत. एक मोठी होती, एक लहान होती. पण नंतर अशी परिस्थिती आली की तिघांमध्ये आम्ही जास्त वेल टू डू होतो. क्या बात आहे. आणि फुटपाथवरती खेळणी विकणारा मी डायरेक्टर पदापर्यंत पोचलो होतो. तर त्याच्या प्रवासामध्ये मी ज्यावेळेला एक फुटपाथवर ते धंदा करत असताना एका दिवशी मला एका नवीन मित्रांनी, जसा तो भैया होता आधीचा, त्या एका नवीन मित्रांनी बातमी दिली मी एका अंध व्यक्तीला भेटलो, तो ऑफिसर म्हणून काम करतो. म्हटलं कुठे भेटला होता, त्याने विटीच्या फुटपाथवर. त्याचा पत्ता आणशील तर मुंबईच्या फुटपाथवर भेटलेला मनुष्य पुन्हा भेटेल. पण मी माझ्या आयुष्यातनं नाही हा शब्द हद्दपार केलेला होता. मग म्हटलं तू कुठे चालला होता, म्हणे ऑफिसला. तो कुठे चालला होता, ऑफिसला. जर विटी स्टेशनमधनं एकाच वेळेला कोणी लोक दोन बाहेर पडतात म्हणजे ऑफिसचा टायमिंग तरी सेम असेल. आता कधीतरी कुणाची लोकल पुढे मागे होते, पण
आज नाही उद्या तरी भेटेल. खरं. म्हणे हो नक्की तसं भेटलं तर मी पत्ता आणीन. आणि विदिन अ वीक एका आठवड्याच्या आत त्याला ते पुन्हा भेटलेत. त्यांनी त्याचा विक्रोळीचा पत्ता आणला. मी त्यांना भेटलो. तो होता मधुकर चौधरी. अरे वा. त्याने मला नॅपबद्दल सांगितलं आणि त्यानंतर मी नॅपची पूर्ण माहिती काढली. मी पुनर्वसनाचा कोर्स केला, टेलिफोन ऑपरेटरचा केला, त्यानंतर एम्प्लॉयमेंट ऑफिसरचा केला. त्यानंतर मला असं वाटायला लागलं की मला या क्षेत्रात जर करिअर मिळायचं असलं तर माझं फार्मसीचं शिक्षण काहीच कामाचं नाही. औषध निर्माण क्षेत्राला या क्षेत्रात वाव नाही. मग मी पुन्हा 12वीपासून स्टडीज करायला सुरुवात केली. मी BA विथ सायकोलॉजी केलं, क्या बात. MA विथ सोशॉलॉजी केलं. त्यानंतर NIV डेहराडूनला रिहॅबिलिटेशन ऑफिसरचा कोर्स केला. त्यानंतर निपसीट दिल्लीला कम्युनिटी पार्टिसिपेटरचा केला. त्यानंतर TISSला सोशल वर्कर काउन्सिलर ते कोर्सेस केले. त्यानंतर IPH इन्स्टिट्यूट ऑफ सायकोलॉजिकल हेल्थमध्ये मी विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धती तो कोर्स केला. त्यानंतर मी स्ट्रेस मॅनेजमेंटवरती कोर्सेस केले. BA विथ सायकोलॉजी केलं, MA विथ सोशॉलॉजी केलं. तर मी आपोआपच डायरेक्टर झालो. क्या बात आहे. सर मग तुमच्या पत्नीचा ह्याच्यामध्ये काय वाटा होता, म्हणजे त्या काय करत होत्या? तिचा वाटा फार सिंहाचा वाटा म्हटला जाईल. कारण ती डोळस होती त्यामुळे माझी दृष्टी ती बनली होती. क्या बात आहे. आणि त्यावेळेला मी तुम्हाला सांगतो की ज्यावेळेला मी अपकमिंग ही जी तुम्हाला एवढी स्टोरी सांगितली त्यावेळेला मी माझा उद्धार कसा करायचा त्या प्रोसेसमध्ये लागलो होतो. आणि त्यावेळेला मी काम करायचो मॉर्निंग 6 to नाईट 2 o'clock. आणि 6 ते रात्री 2 ह्या पिरियडमध्ये काम करताना मी नॉनस्टॉप नॉन हॉलिडे कुठली सुट्टी न घेता कंटिन्युअस 7 वर्ष काम केलं. हे कुठे काम केलं सांगतो. त्यामध्ये माझं नवीन शिक्षण चालू होतं, माझी नोकरी चालू होती, माझे फुटपाथचा धंदा चालू होता. त्याच्या जोडीला मला स्वतःचं घर बनवायचं होतं. पण आंधळ्यांच्या संस्थेमध्ये पगार एवढा कमी की तो आयुष्याच्या रिटायरमेंटपर्यंत कधी पगार घराचं स्वप्न नाही बघू शकणार. पण मला एक अनुभव आला होता की एक दिवशी फॉरेनमध्ये काम करणारा माझ्यासारखा मनुष्य ज्यावेळेला अंधत्वाला सामोरा जातो त्यावेळेला त्याला 15 पैशाला कोणी उभं करत नाही. तर मला जर एवढं मी जगभर फिरतो, मला जर काही झालं तर माझ्या बायकोला मुलांना कोण बघणार? खरं. एक तर ती गरिबाची पोरगी, दुसरी आंधळ्याची बायको. मग तिला तर फुटपाथवर जायला लागेल. मला काहीतरी हातपाय तुटला, काय झालं, ॲक्सिडेंट झाला. त्यांचं शिक्षण किती झालं होतं? ती SSC होती. SSC. आणि मग त्यांचा सिक्युरिटी म्हणून काय करायचं? मी स्वतःचं घर पाहिजे. माझं बरं वाईट झालं ती घर विकून खाऊ शकेल आणि मुलाला वाढवेल. म्हणून मी ती मोठी स्टोरी आहे, ती सांगायला पण बराच वेळ लागेल, तर ते आजच्या स्टोरीच्यात नाही सांगत. थोडक्यात सांगा. तर ही मी प्रेरणा मिथुन चक्रवर्तीच्या एका रेडिओ इंटरव्ह्यूवरनं घेतली होती. त्या जयमाला कार्यक्रमात त्यांनी दिला होता. आणि त्यानंतर मग मी फुटपाथ बिझनेस जेव्हा ते एक संशोधन कार्य हाती घेतलं, त्या संशोधन कार्यामध्ये मी 8 बिझनेसेस निवडले. त्यांचा A to Z स्टडी करायचा. तर तुम्ही ती कुठल्याही गोष्टीचा असा स्टडी करायला लागले तर असं नाही की तुम्ही लोकांकडे जा आणि ते सगळे त्याचा फुल तुम्हाला स्टोरी सांगतील. आणि दॅट इज अ बिझनेस सिक्रेट. आता काही सिक्रेट मला असे काढून घ्यायचे म्हटले तरी मला त्यांच्याशी दोस्ती करायला लागली, त्यांच्या सुखदुःखात सामील व्हायला लागलं. आणि विदिन द स्पॅन ऑफ 3-4 महिन्यामध्ये मला न चुकता त्यांचे बिझनेस सिक्रेट मिळाले. असे मी त्या 6 महिन्यांचा तो प्रोजेक्ट केला. त्यानंतर त्याच्यावरती बेस्ड मी एक मास्टर प्लॅन तयार केला. त्यामध्ये मी एक
अनऑथराईज स्टॉल टाकला, ते एका लेडीज टेलरला भाड्याने दिला. दुसरा मी पावभाजीची गाडी तयार केली. हां, कारण 5,000 जमवले होते, त्याचे 2 भाग बनवले होते. ते एका डोळस व्यक्तीला दिलं. म्हटलं पैसा माझा, मेहनत तुझी. पोलीस, गुंड, म्युन्सिपाल्टी याचे हप्ते वगैरे मी बघेल. हां, लोकांकडनं ते हप्ते घेतात, मी पण देईल. पण बिझनेस तू करायचा. हां, अर्धा प्रॉफिट तुझा, अर्धा माझा. असं करून मग मी माझा फुटपाथची खेळणी विक्री, हां, माझा पावभाजीचं इन्कम, हां, आणि थोडंसं त्या लेडीज टेलरचं भाडं, माझ्या स्टॉलचं इन्कम, त्यामध्ये मिसेस काम करायची. तुमचा कसला स्टॉल होता? जनरल गोळी, बिस्किट, सिगरेट. तोच 150 आयटम्सचा. हां हां, कारण ती बघायची, बाकीची याच्यावर पण थोडंसं लक्ष ठेवायची. मग ते करता करता हां, मी हे 7 वर्ष जे काम केलं त्यामध्ये माझं शिक्षण चालू होतं, नवीन संसार चालू होता, त्यानंतर माझा नोकरी चालू होती, आणि ह्या बिझनेसमध्ये काम करायचं काम चालू होतं. आणि पावभाजीचा धंदा रात्री 2 वाजेपर्यंत चालतो. म्हणून मला तिथे थांबायला लागायचं. आणि ते करता करता मी जे काय त्या 7 वर्षात कमवलं, त्यामध्ये एक प्लॉट घेऊन त्यावरती बंगला बांधला. त्या बंगल्याला नाव दिलं झेप, कारण ती माझी आंधळेपणावर घेतलेली झेप आहे. हां, म्हणजे मी मेलो तर ती विकून खाऊ शकली असती, पण मी काही मेलो नाही. तिला काही ती बंगला विकायची गरज नाही पडली. हे असं करता करता बायकोचा वाटा सर्वच गोष्टीत मोठा होता. आणि मला तरी वाटतं मी तिच्याबरोबर न्याय केला. हां, तुम्हाला आश्चर्य वाटेल, पैकी बरेच लोक माझे एवढे फिरले नसतील. मी भारतातले 13 राज्य फिरवून आणलं आहे बायकोला. हां, आणि आता तिचा जे सहभाग होता तो फारच मोलाचा होता. मला जे काही दिसत नाही ती उणीव कशी भरून काढायची यातली ती एक्सपर्ट झालेली होती. आणि चक्क तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी हिमालयापर्यंत पोचलो तिच्याबरोबर. खरंय सर. उत्तराखंडमधले 4 धाम करून आलो. हां, अंदमान निकोबारमध्ये फिरून आलो. ना, आणि मेघालयच्या 5,500 फूट खोल दरीमध्ये उतरलो. त्यामध्ये उतरलेला आंधळा मी पहिलाच जगातला. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्या दरीच्या, त्या चेरापुंजी दरीच्या खाली आतमध्ये सिमटूक नावाची एक नदी आहे. त्या नदीच्या तिथली विशेषता म्हणजे नदीच्या पलीकडे दोन्ही बाजूला डोंगर आहेत. तर अलीकडच्या डोंगरामधनं एक झाड रबराचं वाढलं, त्याच्या मुळा 4-5 मुळा पूर्ण 150 फूट रिव्हर क्रॉस करून अपोजिट साईडच्या डोंगरात घुसल्यात. तिथेचं दुसरं रेल्वे तयार झालं. म्हणजे नॅचरल ब्रिज झालं आहे मुळांचे. ते त्यावरनं जाणारा मी जाऊन आलेला मी पहिला आंधळा. आणि बायको बरोबर होती म्हणूनच ते धाडस करू शकलो ना. पण हे सगळं करताना जे काही अनुभवायला येत होतं ते माझे डोळे बनवून ती मला सांगत होती हिमालयाची ब्युटी कशी दिसते, हां, कुठल्या व्हॅलीचं हे कसं दिसतं. आणि त्यामुळे ते माझे डोळे होते. आता माझ्या मुलाला शिकवताना मी त्याला सॉफ्टवेअर इंजिनियर बनवला. त्याच्यासाठी मी हसत खेळत शिक्षण ही एक पद्धतीचा वापर केला. कारण ते मी तंत्र एज्युकेशनमध्ये जे रिसर्च करतात त्या शास्त्रज्ञांकडनं मिळवलं होतं. आणि अक्षरशः जी आपली भंगारची दुकानं असतात ना, त्यामध्ये आपण रद्दी विकतो हां. तर सुधा वहिनींनी जी रद्दी विकली त्यामध्ये बरेचसे पुस्तकं चांगली असतात हां, जे नॉर्मल व्यक्तींना कधी मिळूच शकत नाही. तर माझी आर्थिक परिस्थिती त्यावेळेला एवढी चांगली नव्हती हां, कारण मी इन द प्रोसेस ऑफ डेव्हलपमेंट होतो.
आणि तर अक्षरशः ती कॉम्प्युटरची वगैरे पुस्तकं तिथून घेऊन इलेक्ट्रॉनिकची पुस्तकं घेऊन माझा मुलगा रेडिओ रिपेअरिंग शिकला, नंतर टी व्ही रिपेअरिंग शिकला, नंतर तो कॉम्प्युटर बनवायला शिकला. वा. त्यातनं तो सेल्फ विदाऊट एनी क्लासेस तो IT चा इंजिनियर झाला. सगळंच छान होतं, सगळं सुंदर होतं, सगळ्यांनी हेवा करावा असा होता. कधीतरी एकदा रस्त्याने जाताना कोणतरी म्हटल्याचं ऐकानावर आलं, अरे आपल्या इथला सर्वात चांगला बंगला त्यांनी बनवला आहे. कोण रे तो? नाही, तो समोरून येतो आहे ना, तो आंधळा. असं तो बोलल्याचं म्हणजे यू कॅन इमॅजिन एव्हरीथिंग वॉज वंडरफुल. आणि त्या देवबाप्पांनी ठरवलं होतं, या व्यक्तीला तुम्ही कधीही पूर्ण एन्जॉयमेंट लेवलला ठेवायचं नाही. अचानक 7 वर्षांपूर्वी माझा मुलगा वारला, 35व्या वर्षी. ज्या वेळेला मी रिटायरमेंट लेवलला आलो होतो, असं वाटलं की त्याचा आपल्याला आधार मिळेल. गरज नव्हती. आधार तर मी दुनियाला देत आलो आयुष्यभर. पण त्यांनी हे केलं आणि अचानक तो वारला, एक आधार तुटला. पण त्याही परिस्थितीतनं सर्वात अफेक्ट झाली ती माझी मिसेस. पण येणं प्रकारे मी माझी सायकोलॉजी पण वापरली, त्यांना पुढे केलं, नॉर्मल लेवलला आणलो. आणि आम्ही खरोखर आनंदाने जगायला लागलो. नंतर आम्ही करोनानंतर आम्ही उत्तराखंडला जाऊन आलो, चारधामला, अंदमान निकोबारला गेलो. तिची विमानात बसायची किंवा हेलिकॉप्टरमध्ये बसायची इच्छा पूर्ण केल्या. आणि अजूनही देवाचं मन भरलेलंच नव्हतं. त्याने 1.5 वर्षापूर्वी तिला पण तो घेऊन गेला अचानक. 15 मिनिट आधी जर कोणी सांगितलं असतं की ती जाणार आहे तर पटलं नसतं. तरी पण मी त्या देवाच्या समोर चॅलेंज देऊन उभा राहिलो, बघ तुझ्यामध्ये हिंमत असेल तर अजून माझं टांग तोडून दाखव, मी त्यातनं पण चालून दाखवीन आणि सुखाने जगून दाखवेल. ते आजही जगतो आहे आणि आजही मी अंधकरणाच्या क्षेत्रात पूर्णपणे काम करतो आहे. आजही माझ्याकडे फोन येतात नवीन क्लायंटचे, त्यांना काही मदत पाहिजे ती देत असतो. माझे जेवढे संबंध डेव्हलप झाले आहे, मी जे काही कामं केले त्याच्याबद्दल माझ्या रिटायरमेंटनंतर एका दिवशी अचानक मला राष्ट्रपती भवनातनं पत्र आलं की तुम्ही केलेल्या कार्यावरती एक पुस्तक रिलीज करणार आहे राष्ट्रपती, तर तुम्ही राष्ट्रपती भवनात 18 नोव्हेंबर 2013ला आहे. सर्वच चाट पडले. मला पण तेवढी कल्पना नव्हती. तर पण त्यांनी मागे एक व्हिडिओ जर्नलिस्ट पाठवली होती माझ्या काही सक्सेसफुल केसेसबद्दल माहिती जमा करायला. तर त्यावरून ते पुस्तक डेव्हलप झालं होतं. अगदी बायकोला घेऊन गेलो तिथे. एवढं भाग्य भेटतं कोणाला. म्हणून तीही खुश होती. त्यानंतर मला डझनांनी अवॉर्ड्स मिळालेत. खूप मोठे अवॉर्ड मिळालेले आहेत मला. की आजही माझ्याकडे आता तेवढे अवॉर्ड मेंटेन करायला शोकेस नाही राहिली घरात. अभिनंदन. खूप छान वाटतंय तुमच्याशी बोलून, तुमचा प्रवास ऐकून. एक प्रश्न सगळ्यांना आहे, आपण जे नॅब तुम्ही म्हणालात, नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड, तर ह्या संस्थेबद्दल, त्यांच्या उपक्रमाबद्दल आणि अंधांच्या पुनर्वसनात हे कसं काय काम करतात ह्याच्याबद्दल जरा आमच्या प्रेक्षकांना ऐकायला नक्की आवडेल. कारण जेव्हा एक अंध मूल जन्माला येतं तेव्हा त्या आईवडिलांना काहीही कल्पना नसते की आता पुढे काय करायचं आहे. अशा वेळी तुमची संस्था, म्हणजे आपली संस्था आता आपण म्हणूया नॅब, ही त्यांना मदत करते. तर ते कसं करतात हे जरा सांगू शकाल?
नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड इंडिया ही भारतातली सर्वात मोठी संस्था आहे जी अंधांसाठी काम करते. ह्या संस्थेमध्ये माझ्या उदाहरणावरून तुमच्या लक्षात आलं असेल का फुटपाथवर खेळणी विकणाऱ्याला डायरेक्टर बनवू शकते. ती तिची कॅपॅसिटी आहे. आणि याचप्रमाणे अगदी लहान मुलांपासून तर वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत सर्व प्रकारच्या सेवा नॅब इंडिया ही संस्था भारतभर देते. आमच्या संस्थेच्या 26 राज्य शाखा आहेत आणि 97 जिल्हा शाखा आहेत. बापरे. त्यांच्या थ्रू आम्ही भारताच्या कानाकोपऱ्यात जाऊन त्यांना मदत करत असतो. आता सर्वात प्रथम म्हणजे ज्यावेळेला कुठल्या तरी घरामध्ये अंध मूल जन्मतं आणि ज्यावेळेला त्यांचा संपर्क आमच्याकडे येतो आयदर डॉक्टरच्या थ्रू किंवा त्यांच्या जागरूक पेरेंटच्या थ्रू, त्यावेळेला मी लहानपणापासूनच त्यांना लक्ष घालवतो की हाऊ टू डेव्हलप दॅट चाइल्ड. खरं नाही. आणि याचं चांगलं एक उदाहरण मला आता प्रफुल्लकडनं मिळालं. प्रफुल्लचा एक मित्र IT स्पेशलिस्ट आहे आणि हा जो मित्र ज्यावेळेला ब्लाइंड होता त्यावेळेला आमच्या एका सोशल वर्करनी, कुसुम नाईक त्यांचं नाव, त्यांनी त्याला डोळसांच्या शाळेत हे देण्यासाठी दादरच्या किंग जॉर्ज मेमोरियलमध्ये त्याला ॲडमिट केलं. हा भारतातला पहिला अंध मुलगा तो डोळसांच्या शाळेत ॲडमिट झाला. वा. आणि कुसुम नाईकने राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या ठिकाणी मी लागलो. तर मी त्याच्याकडे गेलो आणि तोच एक पहिला व्यक्ती होता की त्याच्यापासून इंटिग्रेटेड एज्युकेशन, एकात्मता शिक्षण पद्धती हे किंवा अशा सर्वसामायिक शिक्षण म्हणताय तसं. सर्वसामायिक शिक्षण म्हणजे अपंग मुलांनी डोळसांच्या स्कूलमध्ये ॲडमिशन नॉर्मल लोकांबरोबर शिकायचं. बरोबर. समावेशी शिक्षण पद्धती. आता त्याला सर्व शिक्षा अभियान आपलं सरकार म्हणतं. ती सुरुवात तिथून झाली. त्यानंतर आम्ही जे काही कार्य केलं त्यामधनं हा जो कृष्णकांत नावाचा मुलगा होता तो IT स्पेशालिस्ट झाला. बघा, ब्लाइंड व्यक्ती IT स्पेशालिस्ट होऊ शकतो. एक नाविन्यपूर्ण काम करून त्याच्या लहानपणापासून त्यांना समजावून त्यांच्या पुढे नेणं हे काम नॅप करते. आता माझ्याबद्दल जे काय केलं तुम्ही पाहिलं. नवीन जे अंध होतात त्यांच्यासाठी पुनर्वसनाचं प्रशिक्षण असतं किंवा स्किल मॅनेजमेंटमध्ये मला टेलिफोन ऑपरेटर असतो, जॉब ओरिएंटेड ट्रेनिंग्ज असतात, वर्कशॉप ट्रेनिंग असतं, IDBI ट्रेनिंग असतं, इंडस्ट्रियल ट्रेनिंग असतं. आणि शिक्षणासाठी मदत करणे ह्या डायरेक्टली म्हणा काही इनडायरेक्टली कोणाकडनं तरी मदत मिळवून देणे अशा प्रकारचे विविध उपक्रम करून केन प्रकारेनं जर कोणी सेटल होऊ शकत असला तर त्याला इकॉनॉमिकली आर्थिकदृष्ट्या सबळ बनवून त्याला स्वतःच्या याच्यामध्ये पुनर्वसित करणे आणि जे त्याच्याही लायक होऊ शकत नाही त्यांच्यासाठी वृद्धाश्रम चालवण्यापर्यंत सर्व प्रकारच्या सेवा नॅप देत असते. वा, खूपच छान, फारच छान. नक्कीच. आणि सर आता एक सांगा की पूर्वी ही अंध व्यक्ती अंध मुलं जी असायची ती ब्रेल शिकायची, बरोबर आहे. हल्ली तेवढं ब्रेल शिकताना आपल्याला जाणवत नाही. हल्ली ऑडिओ बुक्स किंवा ऑडिओ ह्याचा वापर करतात, लेखनिक वापरतात. बरोबर. तर ते त्याच्या मागे काय कारण असेल? ही बदलतं तंत्रज्ञान हे कारण आहे का फिंगर डेक्स्टिरिटी ही मुलांना त्या आपल्या जाणीवा पुढे हळूहळू कमी होतात त्याच्यासाठी आधीपासूनच हा उपाय करतायत असं आहे? तर ते ऐकायला आवडेल. तर ह्या ब्रेल ही जी शोधून काढली लुई ब्रेलनी तेव्हापासून खरं म्हणजे अंध व्यक्तींना शिकायच्या संधी ओपन झाल्यात. त्यामुळे अंध व्यक्ती शिकू लागलेत. पण
जसं जसं पूर्वीचं जे रुरल ॲटमॉस्फिअर होतं भारतातलं, त्यामध्ये छोट्या छोट्या मोठ्या गावांमध्ये ज्या शाळा उघडल्या तिथे ब्रेल म्हणून कंपल्सरी होतं. खरंय. पण जसे पार्शियली ब्लाइंड असला तरी त्याला ब्रेलच शिकवायला लागायचं. खरंय. जसे याला पर्यायच नव्हता. पण नंतर जसा जसा जमाना पुढे गेला तसे पूर्वी टेप रेकॉर्डर आले. मग टेप रेकॉर्डरचे आधी स्पूल रेकॉर्डर होते, मग टेप रेकॉर्डर आले, मग त्यानंतर व्हॉइस रेकॉर्डर्स आली, त्यानंतर तुम्हाला CD प्लेयर आले, आणि आता तुम्हाला ऑडिओ एवढ्या प्रमाणात उपलब्ध व्हायला लागले की ते इझिली वापरता येतात. अगदी खरं. दुसरं, ब्रेल मटेरियल हे खूप कॉस्टली आहे. तुमचं जर एक डोळस पेज जर प्रिंट करायचं म्हटलं तर त्याची 3 ब्रेलची पेज होतात. खरंय. आणि त्याची जी किंमत असते पेपरची ती डोळस पेजपेक्षा 8 पट अधिक तुम्हाला किंमत लागते. बापरे. म्हणजे 3 पेज जर झाले तर 24 पट तुम्हाला जास्त कॉस्ट पडते. त्यामुळे ती कॉस्ट लोकांना परवडणं दिवसेंदिवस कठीण झालं आहे. आणि म्हणून ऑडिओ कधी जास्त हे आला आणि कमी वेळेमध्ये. आता माझ्यासारखा जो मनुष्य मध्यंतरी आपल्या आयुष्याच्या मध्यंतरी त्याला अंधत्व येतं, त्याचा ब्रेल वाचायचा स्पीड काही नॉर्मल नाही राहत, तो कमी होतो. जे जन्मापासून ब्लाइंड असतात ते जास्त इझिली वाचू शकतात, जास्त फास्ट वाचू शकतात. इवन डोळसांपेक्षा फास्ट वाचणारे ब्लाइंड आहेत. आणि त्यानंतर त्यामुळे ते ब्रेल तर कॉस्टली असल्यामुळे, उपलब्धता कमी असल्यामुळे ते सहसा लोक टाईम कन्झ्युमिंग असतो, कॉस्टली असतं त्यापेक्षा, आणि बल्की पण खूप असतं. कारण तुमचं पुस्तक जर एवढंसं असलं ते प्रिंट पुस्तक, तर ब्रेलचं पुस्तक एवढं मोठं होईल. त्यामुळे ते ओझं लोकांना घ्यायचं नसतं. म्हणून ब्रेल मागे पडत चालली. आणि आता अंधांच्या शाळा अजूनही आहेत का सर्वसामायिक शिक्षण सुरू झालंय? आहेत, अजूनही अंधांच्या शाळा तर आहेत. पण आजकाल असा प्रकार व्हायला लागला आहे की अंधांच्या शाळेला विद्यार्थी मिळत नाहीत. आणि बहुतेक गव्हर्नमेंट ग्रँटेड आहेत. आणि गव्हर्नमेंट ग्रँटेड असल्यामुळे त्यांना ते चालवायला लागतात, पण त्यांना विद्यार्थी मिळत नाही. आणि नॉर्मल एज्युकेशन म्हणजे इंटिग्रेटेड एज्युकेशन किंवा समावेशी शिक्षण पद्धतीमध्ये त्यामध्ये त्यांना जास्त रस येतो. आणि खरोखर ते बरोबर आहे. कारण ती मुलं ज्यावेळेला डोळसांबरोबर डेव्हलप होतात त्यावेळेला त्यांचे कॉम्पिटिशन वाढतात. अरे तो इंजिनियर झाला, मी पण होणार, मी पोस्ट ग्रॅज्युएट तरी होणार. अशा प्रकारची एक स्पर्धा त्यांच्यामध्ये तयार होते. त्या स्पर्धेतनं लोक पुढे जातात आणि खरोखर जे इंटिग्रेटेड एज्युकेशनमधनं शिकले ते अगदी कॉम्प्युटर रिसर्चरपर्यंत पुढे पोचलेले आहेत. आणि हल्ली आधुनिक तंत्रज्ञानांचा पण त्यांना वापर होतो ना पुढे. आजकाल टेक्नॉलॉजी एवढी डेव्हलप झालेली आहे की मोबाईलमध्ये तुम्हाला बोलणारे मोबाईल बनवता येतात. आणि तुम्हाला सगळ्यांच्या जवळ जे मोबाईल आहे ना ते सगळे बोलणारे बनवता येतात. आहेत ते, पण तुम्हाला ते कसे वापरायचे माहिती नाही. त्यामध्ये ॲक्सेसिबिलिटीमध्ये टॉकबॅक म्हणून ऑप्शन आहे. तो जर क्लिक केला तर तुमचा मोबाईल बोलणारा बनेल. कम्प्युटरमध्ये पण असतं. हो, तसंच कॉम्प्युटरमध्ये एक जॉज नावाचं सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायला लागतं, किंवा NVDA पण एक असतं. ते पण तुम्हाला कॉम्प्युटरला एवढ्या फ्रेंडली वापरता येतो की तेवढ्या फ्रेंडली डोळसही वापरू शकत नाही. आणि इवन रिसर्चमध्ये आजकाल लोक ते वापरायला लागले ब्लाइंड लोकांना करताना. खरे सर, नुकतंच IIM अहमदाबादमधला एक अंध विद्यार्थी PhDची पदवी त्याला मिळाली. आणि खरोखरच भूषणास्पद वाटतं मला की आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आज IIM अहमदाबादसारख्या एका अतिशय भारतातल्या अग्रेसर असलेल्या इन्स्टिट्यूटमधून त्यांना PhDची डिग्री मिळवली. आता सर एक मिनिट की थोडंसं तुम्हाला हे म्हणते की आता अंध महिला ज्या असतात तर त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी आपल्याकडे काही आहे का सोयी?
अन्न महिलांचं पुनर्वसन करण्यासाठी त्यांच्यासाठी पण काही केंद्र, त्यांच्याकरता पण ट्रेनिंग सेंटर डेव्हलप आहेत. परंतु पहिली गोष्ट तुम्ही त्यांना आयसोलेट करणं हेच एक चुकीची पद्धत आहे. खरं, अगदी बरोबर. तुम्ही त्यांना नॉर्मल याच्यामध्येच वाढवलं पाहिजे. त्यामुळे मेल आणि फिमेल हा फरकच आम्ही नाही करत. जे काही ट्रेनिंग असतात ते दोघांसाठी असतात. त्यामधनं ते येऊन पुढे जाऊ शकतात. तर आता पूर्वीची एक संकल्पना होती की अंध मुलींसाठी वेगळी शाळा. अरे पण ज्यावेळेला तू अंध लोकांच्या बरोबर कॉलेजमध्ये जाणार त्यावेळेला तर नॉर्मलच कॉलेजमध्ये जाणार. बरोबर आहे. मग अंध मुलांना कशाला वेगळं. आणि जरी पूर्वीच्या काही गव्हर्नमेंटच्या स्पॉन्सर शाळा सोडल्या तर आम्ही नॉर्मलीच त्यांना वाढवतो. ज्या सर्व सोयी सवलती इतर अंध व्यक्तींना आहेत त्या अंध महिलांना पण मिळतात. क्या बात आहे. त्यामधून त्या पुढे जात असतात. आता सर, हल्ली पूर्वी कसं अंध मुलांसाठी शिक्षक हे वेगळे असायचं, वेगळं प्रशिक्षण असायचं. ते अजूनही चालू आहे का? रेग्युलर शाळांमधले रेग्युलर शिक्षकच त्यांना शिकवतात? नाही, त्याच्याकरता स्पेशली ट्रेन टीचर लागतात. अच्छा, लागतात. त्यांना स्पेशल DED केलेले जे लोक असतात त्याच्याकरता गव्हर्नमेंटने एक वेगळा हे काढलेला आहे, कोर्स सुरू केलेला आहे. ते स्पेशल DED केलेले लोक त्यामध्ये जॉब करू शकतात. ते अजूनही त्यांची गरज आहे. इव्हन सर्व शिक्षा अभियानमध्ये पण त्यांना वापरलं जातं. आणि तुम्हाला खरोखर आश्चर्य वाटेल, नॅब इंडिया इथं कुठलं तरी एक ऑफिस एज्युकेशनचं रोडला असलो तरी हरियाणाच्या कुठल्या तरी विलेजमध्ये एखादा स्पेशल टीचर तो 2 व्हीलरवर जाऊन 7 विद्यार्थ्यांना अटेंड करतो. वा, हे सर्व शिक्षा अभियान? हे सर्व शिक्षा अभियान नाही, हे नॅब इंडियाचं. अरे वा. म्हणजे हे सुरुवात आम्ही केलं, त्यानंतर सरकारने आमच्याकडे जाऊन त्यांनी ते सर्व शिक्षा अभियान चालू केलं. म्हणजे नोकरीच्या दृष्टीनं हल्लीच्या मुलांना प्रश्न पडतो की नवीन एव्हेन्यूज काय आहेत. तर हे DED करू शकतात 12वी नंतरचं. हो, आणि नोकरी मिळू शकते. हो, आरामात. कारण हे पण हल्लीच्या डोळस मुलांच्या पुनर्वसनासाठी गरजेचं आहे. अच्छा. आणि सर, आता अजून एक म्हणजे आता आपण अंध व्यक्तींचं शिक्षण आहे त्याच्याबद्दल बोललो. त्यांना नोकरी मिळू शकते हे आता आपल्याला माहिती आहे, कारण आपण बरेच त्यांचे कोर्सेस करतात. आजकाल हे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आल्यात. स्पर्धा परीक्षांना तुम्हाला स्पर्धा इतरांबरोबरच करायला लागते. हल्ली UPSC मध्ये पण असतात. आता तुम्ही आता गंमत काय होती, शिक्षण क्षेत्राने असं वाटलं की अंधळे लोक नाही शिकू शकत रे, त्यांची मॅथमॅटिकल ॲबिलिटी कमी असते, मग त्यांना मॅथमॅटिक्समध्ये कन्सेशन द्या. 10वीच्या मुलाला तुम्ही 7वीचंच अंकगणित द्या. किंवा भूमितीचे ड्रॉइंगचे वगैरे मार्क कट नका करू. अशा काही सवलती दिल्या होत्या, पण त्यामुळे अंध लोकांचं नुकसान व्हायला लागलं. तुम्हाला एक आश्चर्य वाटतं. एक उदाहरण सांगतो. XYZ नावाचा एक मुलगा मुंबई युनिव्हर्सिटीला MA गोल्ड मेडलिस्ट आला. सर्व डोळसांमध्ये आंधळा गोल्ड मेडलिस्ट. पण ज्याला तो कॉम्प्युटर एक्झाममध्ये गेला तर तो फेल मॅथमॅटिक्समध्ये, कारण त्याला 7वीचं गणित घेतलेलं होतं त्यावेळेला. मग त्याला 12वीपर्यंतचं गणित त्याला पुन्हा शिकायला लागलं. आणि म्हणून आता तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो. याच्यावरती सोल्युशन काढणारे होते शंकराचार्य. मानाल? नाही. आता मी तुम्हाला उदाहरण सांगतो. 1498 1498 गुणिले 50 पटकन सांगा. सर, कठीण आहे. सांगू शकाल का? नाही सांगू शकत. मग याचं सोल्युशन मला दिलं शंकराचार्यांनी. 1498 मध्ये 2 वाढवा किती झाले? 1500. 1500 गुणिले 50 किती? 75,000. 2 वाढवले म्हणून 100 वजा करा, 74,900 उत्तर. एका सेकंदात उत्तर देता येतं तुम्हाला. आणि अशा लाखो ट्रिक्स शंकराचार्यांनी डेव्हलप केल्या. त्या पुस्तकाचं नाव वैदिक मॅथमॅटिक्स. ऐकलंय सर.
अरे हे वैदिक मॅथमॅटिक तुम्ही कॉम्प्युटर तयार करताना वापरलं जातो. कॉम्प्युटरची मेमरी करण्यासाठी त्याला वैदिक मॅथमॅटिक लागतो. हां, मग ब्लाइंडला का नाही येणार ते? हां, आणि हे नॉलेज श्री मधुकर चौधरी ब्लाइंड लोकांपर्यंत पोहोचवणार होते, पण अंध कल्याणाचं एक दुर्दैव, त्यांनी ते क्लासेस सुरू करायची तयारी सगळी केली आणि एक आठवडा आधी त्यांना हार्ट अटॅक आला आणि ते सोडून गेले. खूप नुकसान झालं तेव्हा. हां, ते वैदिक मॅथमॅटिक्स असून अंध व्यक्ती बाजूला लांब राहिले, त्याचं ते कारण. हां, पण स्टील इट इज देअर, तुम्ही अजूनही करू शकता. हां, आणि मग तुम्हाला सांगितलं, उदाहरणाचंच सांगितलं, किती इझिली तुम्हाला अशा लाखो ट्रिक्स आहेत त्यांच्याकडे. हां, आता सर नोकरी, अंधांचं शिक्षण झालं, नोकरी मिळाली, समाजात एक आर्थिक त्यांचं पुनर्वसन झालं, आता एक आपण म्हणतो की लग्न झालं की एक सर्व प्रकारे एक पुनर्वसन होतं नाही का, एक संसार सुरू होतो. बरोबर. तर अंध व्यक्ती कसा काय आपला जीवन साथीदार निवडतात? तुमची आता गोष्ट वेगळी आहे, तुम्ही कालांतरानं तुम्ही अंध झाला, पण ते जन्मांध असतात ते कसं काय आपलं म्हणजे लाईफ पार्टनर निवडतात? नंबर एक म्हणजे खरोखरच अंध व्यक्तींच्या लग्नाची एक मोठी समस्या आहे. त्यांना जर कुणाला आपल्या जगातल्या इतर नॉर्मल समाजांमधनं मुलगी द्यायची म्हटली, जोपर्यंत तिच्यामध्ये काहीतरी व्यंग नसतं, हां, किंवा तिचं पावित्र्य हे गेलेलं असतं, आणि अशाच मुलींना ते ब्लाइंड लोकांची लग्न करायला चान्स देतात. हे खेड्यापाड्यापासूनच चालत आलं, परंतु जसं जसं जे हुंडाबळी म्हणता, त्यामधनं गरिबाच्या मुलाला काही चांगलं चान्स नाही. मग एखादा बँक ऑपरेटर बँकेमध्ये टेलिफोन ऑपरेटर असला तर त्याला मुलगी द्यायला काय हरकत आहे? हां, या लेवल पण काही गरीब लोक देतात. हां, पण आमच्या अंध लोकांमध्ये हां कॅपॅसिटी कमी नका समजू. हां, ते लव्ह मॅरेजमध्ये डोळस मुलींना पटवतात. अरे क्या बात आहे. अगदी खरोखरच माझ्याकडे एक त्याची बरीचशी उदाहरणं आहेत. त्यांनी डोळस मुलींना पटवलेलं आहे आणि कायमचा साथीदार केलेला आहे. हां, आणि जे इतर ब्लाइंड जे असतात, अंडर एज्युकेटेड ऑर अनएज्युकेटेड, हां, कधीतरी कुणाच्या संपर्कात आले की स्पर्शाची भाषा त्यांना समजते, त्या स्पर्शामधनं त्यांचं लवही जमतं, मॅरेजही होतं. हां, आणि ते जगू शकतात. वा. आता सर सगळ्यांच्या वतीनं एक प्रश्न माझ्या मनात आहे, तो मी सगळ्यांच्या वतीनं असं म्हणून तुम्हाला विचारते की अंधांना स्वप्न कशी पडतात हो? तुम्ही आता जग पाहिले 26 वर्षापर्यंत, म्हणजे तुम्हाला काहीतरी जगाची कल्पना आहे, पण ते जन्मांध असतात त्यांना, किंवा नॉर्मली एक प्रश्न सगळ्यांना असतो की यांना स्वप्न कशी पडत असतील? आता खरोखर आता मला पण जी काही स्वप्न पडतात हां, तर माझी स्वप्न बिफोर ब्लाइंडनेस आणि अंधत्वाच्या नंतर यामध्ये फरक आहे. हां, मला पूर्वीचं जे काही एखादं स्वप्न पडलं ना, मी जर म्हटलं हेमा मालिनी, मला आत्ताही ती जशी तशी आठवेल माझ्या डोळ्यासमोर. हां, पण अश्विनी विचारलं तर नाही वाटणार. खरं. हां, अश्विनीचा आवाजावरनं मी ती एक ऑडिओ इमेज तयार होईल. हां, किंवा मला का ते काहीतरी सायकोलॉजीमध्ये शिकलेलं असल्यामुळे मला की अशी काहीतरी सवय पडली की यू कॅन क्रिएट अ इमेज आउट ऑफ समथिंग, तुमच्या अंतर्दृष्टीनं. हां, आणि ते इमेज करून मला ती अश्विनी दिसेल. हां, पण तसंच जे काही जे टोटली ब्लाइंड लोक आहेत जन्मापासून, त्यांनी कधी काही पाहिलं नाही किंवा लहानपणीपासून ते ब्लाइंड असल्यामुळे त्यांना कधी काही आठवत नाही, त्या लोकांना ऑडिओ स्वप्न पडते. अरे, जसं तुम्ही ऑडिओ बुक ऐकता ना, ते ऑडिओ स्वप्न पडतात. अच्छा. आणि दे कॅन मॅनेज विथ दॅट. आणि 6वं इंद्रिय असतात म्हणतात. आता आपण कुठेही आता काय म्हणतात, अंध व्यक्ती ह्या त्यांचं चांगलं त्यांचं काय वास त्यांचा जास्ती येतो,
किंवा त्यांना ऐकू जास्ती स्ट्रॉंग येतं, किंवा म्हणजे आता एक तुम्हाला उदाहरण सांगते की एक ट्रेनमधून जाताना माझ्याबरोबर अंध मुली होत्या लेडीज कंपार्टमेंटमध्ये, आणि साधारणपणे माहीम सोडलं आणि त्या मुली म्हणाल्या की अगं आता धारावी आलं, म्हणजे आपल्याला आता बँड्राच्या पुढचं स्टेशनला उतरायचं आहे. तर मी त्यांना म्हटलं तुम्ही कसं ओळखलं धारावी आलं? त्या म्हणाले वासावरून कळलं. तर मग तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की हा सिक्स सेन्स असतो का त्यांना? हे 6वं इंद्रिय खरंच असतं का? सिक्स सेन्स खरं म्हणजे प्रत्येकाच्या ठिकाणी असतो, प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी असतो, परंतु तो आपण वापरतो तसं नाही. पण ज्या वेळेला आपण ज्याचं जळतं तेव्हाच कळतं. हां, तसं ज्यावेळेला तुमच्या काही संवेदना दृष्टीने बघायच्या हे झालेल्या बाधित झालेल्या असतात, त्यामुळे तुम्ही परिस्थितीचं आकलन करण्यासाठी खरोखरच ते सेन्स जास्त ॲक्टिव्ह होतात, जास्त डेव्हलप होतात. सेन्सरी इंटिग्रेशन म्हणतात. हां, याचं आता तुम्हाला खरं एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर मला एकदम जिवंत उदाहरण देता येईल. त्यामध्ये 2 टॉपिक कवर होतात की जग अंधांचं शिक्षण मानतं का. त्यांना वाटतं की ते त्यांच्यापेक्षा फारच मागच्या लेवलचे असतील किंवा खालच्या लेवलचे असतील. झाला आहे पोस्ट ग्रॅज्युएट म्हणजे काय झाला, असं मला एक प्रोजेक्ट करायचा होता. म्हणजे मला नव्हता करायचा, IDBIला करायचा होता. IDBIचं जे कुलाब्याचं हेड ऑफिस आहे तिथे मला त्या जनरल मॅनेजरकडे अपॉइंटमेंट दिली होती. मी गेलो, त्यांना सांगितलं मी हेमंत पाटील, माझं कार्ड आहे, मी नॅपचा डायरेक्टर आहे, या पर्टिक्युलर याच्यासाठी तुम्ही मला बोलवलं होतं. त्यांनी माझ्यातली काठी पाहिली, तुम्हाला दिसत नाही? म्हटलं नाही. टोटली ब्लाइंड? म्हटलं टोटली ब्लाइंड. मग तुम्ही डायरेक्टर कसे बनला? त्याला असं वाटलं की आंधळा कधी डायरेक्टर बनूच शकत नाही. हां, म्हटलं मी शिकलो तेवढा. शिकलो म्हणजे काय शिकले? हां, मग मी त्याला सांगितलं की मी BA विथ सायकोलॉजी केलं, MA विथ सोशॉलॉजी केलं वगैरे वगैरे. नंतर मी प्रोफेशनल एवढे कोर्सेस केले. सायकोलॉजी शिकले म्हणजे काय शिकले? म्हटलं मी तुमचं मन कसं ओळखायचं हे शिकलो. म्हणा तुम्ही खरंच ओळखता येतं? म्हटलं हो, तेच तर शास्त्र आहे, दॅट इज कॉल्ड एज सायकोलॉजी. एवढंच आमचं बोलणं झालं. त्याला वाटलं की ह्या काहीतरी बंडल फेकतात, चालले आंधळे बोलायला फारच तरबेज असतात. हां, यांना कधी त्यांचं जागा दाखवायला पाहिजे. एवढं. आता माझ्याबद्दल सांगा बरं, तुम्ही सायकोलॉजिस्ट आहात ना? म्हटलं हो. नाही, माझ्याबद्दल सांगा. तर मी टाळाटाळ करायचा प्रयत्न केला. म्हटलं असं सगळीकडे सांगायचं नसतं सर्व गोष्टी. हां, आणि तुझ्याला जर सांगितलं तर म्हटलं इथे तुझे 4 सबऑर्डिनेट आहेत, एक स्टेनो आहे, तिने पण ऐकलं आहे, आणि त्यांच्यासमोर बरं नाही. मी टाळाटाळ करत होतो, पण तेव्हा त्याचा अर्थ उलटा घेतला त्यांनी की याला खरंच अक्कल नाही, आम्हाला हे करतोय, छेंड्या लावतोय. अखेरला तो अडून बसला की सांगच पण आहे. म्हटलं सांगू? बघ बरं पुन्हा कन्फर्म कर. म्हणे हो. म्हटलं तुम्ही की नाही एका स्मॉल स्केल इंडस्ट्रियल वर्करच्या घरात जन्मलेले मुलं. चाट पडला तो. खरं होतं ते. हां, पुढचं सांगू? म्हणजे तुम्ही IDBIमध्ये क्लार्क म्हणून लागलात आणि नंतर तुमचं शिक्षण पूर्ण करून कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देऊन तुम्ही पुढे गेलात आणि जनरल मॅनेजर लेवलला पोहोचला. तो एवढा चाट पडला म्हणजे तुम्ही ओळखलंच कसं? हा, यालाच म्हणतात सिक्स सेन्स. सायकोलॉजीमध्ये लोक चेहरा बघून, त्याचे हावभाव बघून त्याचे काय काय ओळखतात. मी कशावरनं ओळखलं? आवाजावरून. त्याच्या आवाजावरनं. तो कुठले शब्द वापरतो, कशा पद्धतीने वापरतो, कुठल्या शब्दावर किती जोर देतो, यातलं सूक्ष्म निरीक्षणवरनं मी एवढं सांगितलं. सर तुम्ही खरं सांगा, विकिपीडियात वाचलं नव्हतं त्यांच्याबद्दल माहिती आधी गुगलमध्ये वाचली नव्हती?
खरं नाही, सांगा. कधीच नाही, कधीच नाही. जन्मात पहिल्यांदाच भेटलो त्या व्यक्तीला. क्या बात आहे, मस्त. हा खरोखर कौतुकास्पद आहे. काय नाही, खरंच आणि कौतुकास्पद आहे. म्हणून त्या दिवशी त्याने ते पटलं त्याला की खरोखर या लोकांच्या नादी लागायचं नाही, ते फार पोचलेलेच आपल्यापेक्षा. हं? सर अशा त्याला म्हटलं मी अजूनही काही सांगू शकतो, पण म्हटलं बरं नाही ते आता. सर आता अशा छान गप्पा झाल्यात आपल्या. आता आपण प्रेक्षकांना काय आपल्या फारच त्यांच्या मनात विचार असतील, प्रश्न असतील, तर आपण हे त्यांना विचारू. त्याच्या आधी मी एक सांगू शकतो. हां, प्रेक्षकांना नक्कीच आपण चान्स देऊया. पण आम्ही ज्या वेळेला कुठल्या अंध व्यक्तींना त्यांच्या जीवनात अंध म्हणा का अपंग म्हणा, मग आता माझं कार्य सर्व प्रकारच्या व्यक्तींबरोबर असतं, त्यांना प्रेरणा द्यायची असली तर मी माझं एक पद्धत आहे, ज्यांचा स्वाभिमान जागृत करतो, खरंय. की ज्याला पुढे जाऊन ते माझ्यासारखे जग जिंकतात. 2005 साली कुठल्या तरी एका महाबळेश्वरमधला एक भावेश नावाचा पोरगा माझ्याकडे आला होता, रडत होता. सर मी हॉटेल मॅनेजर होतो, दृष्टी गेली. त्यानंतर घरी बसलो. मला काढून टाकलं का मॅनेजर पदावरनं. आणि नंतर माझी आईला कॅन्सर झाला. ते ट्रीटमेंटमध्ये सगळे पैसे संपले, कर्ज पण झालो. आता एक म्हातारा बाप आहे, आई तर गेली, आणि एक नर्सरीत शिकणारा मुलगा आहे. 4 वर्षापासून जॉब नाही, काय करू. त्याला मी ट्रेनिंग दिलं, मेणबत्त्या बनवायला शिकवलं. तो आज 63 देशांना एक्सपोर्ट करतो मेणबत्त्या, आणि 3800 लोकांना जॉब देतो. खूप छान. त्यानंतर 7वीत अंध झालेला पुण्याचा एक TV रामन नावाचा मुलगा अमेरिकेमध्ये कॉम्प्युटर सायन्सेसमध्ये काम करतो. हां, तर छोटे मोठे बरेचसे उद्योग आम्ही शोधून काढले. हां, त्याच्यानं चांगल्या लोकांनाही म्हणजे हुशार व्यक्तींना, हुशार मुलांना जे वेल टू डू पोझिशनमध्ये आहे त्यांना पण पुढे जाता येईल. आणि जे कॉमन ब्लाइंड आहेत, अगदी लोएस्ट लेवलचे, त्यांना वजन काट्याचा धंदा करूनही त्यांना वजन करता येईल, त्यांना कमाई करता येईल आणि इज्जतीने राहता येईल, अशा प्रकारचे कामं आम्ही करतो. आणि त्यामध्ये जेवढं काम केलं ते खरोखरच अवर्णनीय आहे. आणि ते जे समाधान आहे, ते समाधान मला या जीवनाच्या सुखाच्या वाटेवर पुढे घेऊन जात आहे. कोणालाही काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. नाव सांगा तुमचं, सरांना ओळख करून द्या. नमस्कार, मी चित्रा कर्वे बोलते. मला तुम्हाला अगदी साधा प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही सांगितलं सुरुवातीला की जेव्हा दृष्टी गेली आणि तुम्ही भारतात आलात फुटपाथवर किंवा एकंदरीत, तेव्हा तुम्ही R&D केलं, गीता, बायबल वगैरे अशा ह्याच्यातून. तेव्हा तुम्ही म्हणालात मित्र वगैरे पण कोणी उरले नव्हते, मग म्हणजे वाचून दाखवायला वगैरे. मग ते R&D केलं म्हणजे एक्झॅक्टली काय केलं तुम्ही? नंबर 1 म्हणजे मी गीता बायबल तर आधीच वाचलेलं होतं. त्यानंतर कुराणामधला काही भाग वाचला होता, काही TV वर पाहिला होता, आणि काही मी मुसलमान लोकांशी कॉन्टॅक्ट करून मी त्यांच्यामध्ये विचारलं का रे बाबा, कुराणामध्ये कुठली तशी आयत आहे का की जी आयत देवाने शिकवलं अंधाला की कसं चालायचं. हां, तर आता तुम्हाला लक्षात येईल की ती गोष्ट मी पुन्हा सांगतो. पण R&D केलं म्हणजे कोण चालू शकतो. मग हे गीता वाचता वाचता मला धृतराष्ट्र मिळाला, त्यामध्येच मातंग ऋषी मिळाले, त्यामध्ये तुम्हाला सूरदास मिळाला. हां, त्यामधनं ते कसे चालायचे ते मला त्याच्यावरनं हे शोधून काढायचं होतं. मग त्यांनी ते चालताना कुठले स्किल वापरले असतील याचं मला कुठे अनुभवावरून अजून कुठे काही संदर्भ मिळतो का, ते ह्या गप्पा करून लोकांना आपल्या पद्धतीने कसं वावत नेणं, त्याच्याकडनं ती माहिती कशी काढणी. मी अगदी चर्चच्या प्रिस्टपर्यंत गेलो आणि त्यांना मी माहिती काही विचारली.
दॅट इज अ पार्ट ऑफ R&D. तेच म्हणजे मला वाटायचं की दिसत नव्हतं तरी मग न वाचता कसं कळलं तर लोकांशी बोलून किंवा हां, बोलून ऐकून वगैरे किंवा पूर्वानुभव असतात. हां, अनुभव मी वाचलेलं पण होतो गीता बायबल वगैरे. किंवा आता भावाचा मित्र आला ख्रिश्चन, मग त्याच्याशी चर्चा करायची. अजून कोणाला काही? आता फुटपाथच्या धंद्यांवरती पण R&D केलं मी. हां, मग तो माल कुठून आणतो, कसा बनवतो, काय करतो, काय विकतो, कुणाचा धंदा चालतो, कुणाचं नुकसान होतं, कुठल्या वेळेवर कुठला धंदा चालतो. हां, असे त्या वडापावचा धंदा म्हटलं तर त्याच्याबद्दल तुम्हाला जवळजवळ 78 क्वेश्चन निघतात. हां, मग ते सगळे R&D करायचं कशासाठी? तर जर समजा एखाद्याचा धंदा चालतो आणि दुसऱ्याचा चालत नाही, त्याची कारणं काय? म्हणजे मी जे काम करू ते प्रोजेक्ट चालू करेल तो असा राहिला पाहिजे की ॲट एनी कॉस्ट मी फेल्युअर होता कामा नाही. दॅट इज अ R&D. हां, त्यातनं जे बंगला तयार झाला तो अजून चांगला काय. मी मागे एकदा टी व्हीवरती म्हणजे एक न्यूज पाहिली होती की आता एक नवीन काही चष्मा आला आहे ज्याच्यामुळे अंध व्यक्तीला दिसू शकतं. असं काही झालं आहे का? आपल्याकडे काय आलं आहे का असं काही प्रकार? मी या तंत्रज्ञानाच्या बाबतीत फार जागरूकपणे त्याच्याबद्दलची माहिती काढत असतो आणि जगात कुठेही काही झालं तर ते माझ्यापर्यंत पोचणार. हां, कुठल्या तरी आर्टिकलमधनं किंवा माहितीमधनं. तर पूर्वी असे काही संशोधन फॉरेनमध्ये होत होते, त्यामधनं काही लोकांना दिसायचा प्रयत्न झालाही. त्यातले फक्त 8% लोक यशस्वी झालेत. त्या 8% लोकांमध्ये फक्त त्यांना ब्लॅक अँड व्हाईट इमेजेस दिसतात, त्या फक्त 7 फुटापर्यंत. त्याच्यापुढे त्यांना कलर म्हणजे कलर तर कधी दिसले नाही, पण 7 फूट मॅक्झिमम, ते पण 8% लोकांना दिसलं. त्यामुळे ते सगळ्यांच्या कामाचं आहे असं नाही. आणि त्याची जी पॉवर असते आजकाल काही प्रमाणात ते युजफुल आहेत. इवन म्हणजे हैदराबादमध्ये रिसर्च केलेला एक ग्लासेस टेस्टिंग करण्यासाठी ते मुंबईला आले होते. मी स्वतः तो वापरून पाहिला. हां, आणि त्यांना ज्या काही गोष्टी मला आवश्यक असतात चालताना फिरताना रस्त्याने किंवा ऑफिसेसमध्ये, हां, त्या मी ॲक्सेस करू शकलो नाही. तर म्हटलं का रे बाबा याची पॉवर का नाही वाढवत आहेत? त्यावेळेला त्याने मला त्यातलं सिक्रेट सांगितलं, याची जर पॉवर वाढवली गेली तर इट विल एफेक्ट युअर ब्रेन सेल. आणि म्हणून मला तो फ्रीमध्ये जर कोणी दिला तरी मी तो वापरत नाही. हां, कारण मला तो कोणीही फ्री देईल, कारण मी सेक्रेटरी आहे ना नॅब इंडियाचा. हां, पण मला दिला तरी मी तो वापरणार नाही. आणि बेटर टू अवॉइड इट विच विल डॅमेज युअर ब्रेन. कारण आमचा जर ब्रेन डॅमेज झाला तर आम्ही सगळेच कामात न जाऊ. पाटील सर नमस्कार. वासुदेव तुंबे इकडे. प्रश्न काही नाही आहे, तुमचा जीवनाचा प्रवास ऐकून एकदम मन ठप्प झालं. म्हणजे असं एवढं म्हणजे जे कोण हे ऐकतील व्हिडिओ खरोखर प्रेरणा मिळेल त्यांना. आणि तुमचा लाईफचं जर्नी ऐकून ना खरंच धन्य झालो. थँक्यू. आता कोणाला काय विचारायचं? तुमच्याला शेवटचं उत्तर द्यायचं म्हटलं म्हणजे खरोखरच देवाने ठरवलं की माझी परीक्षा घ्यायची. हां, आणि मी ठरवलं की देवाच्या प्रत्येक परीक्षेला यशस्वीपणे उतरून दाखवायचं. हां, तसाच आजही मी माझ्या घरामध्ये लादी पुसण्यापासून सगळी कामं स्वतः करत असतो. हां, त्यानंतर मला जे कोणी सांगेल अंध व्यक्ती हे करू शकत नाही, त्या गोष्टी कशा करायच्या ते मी करून दाखवतो. इव्हन म्हणजे सुईमध्ये धागा देऊन माझे काही कपडे शिवणे ते पण काम मी स्वतः करतो. हां, आणि ते कधी कोणाला सांगत नाही, कारण मला जगाला दाखवून द्यायचं असतं की तुमच्यासारखं मी राहू शकतो आणि हम भी किसी से कम नाही. त्यानंतर एक
कुराणमध्ये एक आयत आहे, खुदी को कर इतना बुलंद कि खुदा खुद बंदे से पूछे तेरी रजा क्या है. याचा अर्थ असा, स्वतःला एवढं मोठं बनवा की कधीतरी देवाने तुम्हाला विचारलं पाहिजे, तुला काय त्रास दिला की तू दुःखी होशील, सांग बाबा. हां, त्यानं माझी परवानगी घेतली पाहिजे त्रास द्यायच्या आधी. एवढं स्वतःला मोठं बनवा. तसंच मी स्वतःला मोठं बनवलं आहे आणि मी इतरांना पण तेच गायडन्स देत असतो की तुम्ही प्रत्येक ह्याच्यातनं वर चढू शकतात, माझ्यासारखे होऊ शकतात, माझ्यापेक्षाही मोठे होऊ शकतात. आणि असे खूप लोक झाले आहेत माझ्यापेक्षा पुढे गेलेत. हां, त्यातच मला आनंद आहे. पण खुदी को कर इतना बुलंद, तेवढं स्वतःला मोठं बनवा की देवाने तुम्हाला विचारावं, काय बेटा काय त्रास देऊ तुला. सर आता अजून एक शेवटचा प्रश्न आहे. खरं आता याच्या पुढे काही बोलण्यासारखं नाही आहे. इतकं स्फूर्तिदायक, इतकं प्रेरणादायक बोलणं तुमचं आणि इतका तुमचा हसरा चेहरा बघून म्हणजे काय काय बोलावं याच्या पुढे असं नुसतं. म्हणजे आम्ही इतके छोट्या छोट्या गोष्टींनी आम्ही कुरकुर करत असतो, आता अजिबात बंद करून टाकणार आजपासून. फार छान, फार छान. आणि माझा प्रश्न असा आहे की आम्ही कशी मदत करू शकतो तुम्हाला? म्हणजे आर्थिक मदत तर आहेच एक मार्ग, पण बाकी काय दृष्टीने आमच्यासारखी ज्यांना आता तुमचं ऐकून, हा प्रवास ऐकून म्हणजे काहीतरी करावंसं वाटते, त्यांनी काय करू शकतो आम्ही? खरं म्हणजे मला खरोखर मदत नका करू. हां, काय तुम्हाला नाही, पण मला आणखी मदत करायची असली ना तर मला लागते, नाही असं नाही, पण काही वाचण्यापुरती, काही ऐकण्यापुरती, हां, कधीतरी गरज पडली तर कुठेतरी जाण्यापुरती. खरंय खरंय. हां, आणि खरं तुम्हीच आम्हाला मदत करू शकता. तुम्ही, मी म्हणेल की तुम्ही मला करण्याच्या ऐवजी एका गरजूवंताला द्या, हो, तेच. त्याची रोजीरोटी कमवता येईल. त्याच दृष्टीने विचारत त्या होते मी. दृष्टीने मदत करा. तुम्ही अगदी 1000-1200 पासून तर तुम्ही वाटेल त्या लेवलपर्यंत काम मला अमाऊंट सांगा. मी त्या व्यक्तीची जी कुठली खरी गरज असेल ती देतो. तर माझा खरं म्हणजे असा हे आहे की कमीत कमी पैशामध्ये अंध व्यक्ती कमाई कशी करू शकेल आणि आत्मसन्मानाने जगू शकेल, ते शिकवायला गेलं तर त्याची एवढी मोठी सेवा नाही दुसरी. सर नॅबचा नंबर आपण स्क्रीनवर देऊया. नॅबला डोनेशन तुम्ही करू शकता आणि कुठल्या कामासाठी हे लिहा, म्हणजे शिक्षणासाठी का अंधांच्या आर्थिक पुनर्वसनासाठी का त्यांच्या नोकरी म्हणजे जॉब त्यांना करण्यासाठी, कुठल्या ह्याच्यासाठी ते कारण लिहून द्या. म्हणजे मग सर त्याप्रमाणे त्या कारणासाठी ते देतील. सर क्लायंट सर्व्हिसचे मुख्य तुम्ही माझा जरी नंबर घेतला तरी हरकत नाही. जरूर. 99-202. त्याच्यात पण काही ट्रिक आहे का लक्षात ठेवायची? आहे ना, आहे ना. कारण मला पास झाला. 99-202, 58-202. बरं, अरे वा, सोपं आहे. छान नंबर आहे. हां, 202 कॉमन आहे, 99 आणि 58. सोपं आहे, सोपं आहे लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्ही कधीही सांगा, मला दिलं म्हणजे नॅबपर्यंत गेलं आणि नॅबच्या कुठल्याही विभागाला गरज असली तिथपर्यंत ते पोचलं. आणि ऑफिशियल वेबसाईट पण आहे त्यांची, तिकडे पण तुम्ही डोनेट करू शकता. किंवा ऑडिओ बुकसाठी तुमचा आवाज तुम्ही देऊ शकता. अगदी जरूर, आवडेल करायला. हो, ऑडिओ स्टुडिओ आहे आमच्याकडे, अगदी पिक्चरची लेवल रेकॉर्डिंग करता येईल, रिमोटली पण करता येईल का? जरूर, माझं रिमोटली जरूर. करता येईल का? अमेरिकेत बसून पण करता येईल का? आवाज नाही. नाही तसं नाही. पण सर त्यांनी काही पुस्तक वाचून पाठवलं तुमचं? हां, पाठवलं तर ते तुम्हाला इन्क्लूड करता येईल. हो, कारण आता सगळंच हे तंत्रज्ञान इतकं वाढलंय की आपण बरोबर. करू शकू ते कदाचित. करता येईल. रेकॉर्ड आणि असे करणारे पण लोक भेटतील किंवा ते आम्हाला गोळा करता येतील. मी जरूर करीन. माझ्या मनात एक आणखीन प्रश्न आहे, तो मी विचारते. तुमचा जेव्हा अपघात झाला आणि तुमची दृष्टी गेली, तेव्हा ज्या संस्थेमध्ये तुम्ही होतात आणि तेव्हा त्यांनी तुम्हाला कशी काय मदत नाही केली आर्थिक आणि पुनर्वसनाची, की अगदी तुम्हाला फुटपाथवरती खेळणी विकायला लागली? हा प्रश्न माझ्या मनात आला म्हणून विचारते. कारण माझ्याकडे त्यावेळेला माझं ट्रेनिंग सुरू होतं. अच्छा, पहिली गोष्ट. बरं. हां, त्यानंतर ते ट्रेनिंग जे होतं ना ते माझे बहुतेक ट्रेनिंग प्रायव्हेट लेवलला होते. त्यामुळे ते माझ्या संस्थेच्या कामामध्ये येत नव्हतं.
हां हां आणि संस्थेमधलं जे काम असतं तर मला एक धडा आठवतो की आमचे एक पूर्वी डायरेक्टर होते सुरेश आहूजा म्हणून, वन ऑफ द बेस्ट डायरेक्टर इन द वर्ल्ड. ते पण अंध होते. हो, त्यांनी मला सांगितलं होतं, बघ म्हणे तू आंधळ आहे. त्याला मी सोशल वर्कर म्हणून पार्ट टाईम कामावर लागलो होतो. हां, पार्ट टाईम म्हणजे फुल टाईम होतं पण कॉन्ट्रॅक्टवर होतो. म्हणे आम्ही अण्णांसाठी मदत करतो पण स्टाफसाठी नाही करत. हां, मग तर तुला तुझं टाईम टेबल तुझं नेक्स्ट वीकचं तुला एक वीक आधी देता येत नसेल तर यू आर अनफिट फॉर द जॉब. आणि त्यात वॉज द लेसन. त्यामुळे मला शिक्षायला जी मदत हवी होती, हां, पण माझ्या BA होण्याशी त्यांना काही मतलबच नव्हतं. बरोबर. मी तुम्हाला तुमचं जे सोशल वर्कशी जे रिलेटेड काम देतो आहे तोपर्यंत त्यांचा फायदा होता. हां, आणि म्हणून मग त्यांनी मला मी मदत ठरवलं होतं की तुम्ही स्वतः इन्कम करा, स्वाभिमान जागृत ठेवा. मदत घेणे इट इज लाईक अ भीक. हां, सर, तेव्हा जोपर्यंत मी ती ॲक्सेप्ट करतोय तोपर्यंत मी तुमचा दबलेला राहणार. बरोबर. पण मी स्वतः केलं तर माझी कॉलर टाईट राहणार. खरंय. हे सर एक मिनिट, आणि जेव्हा तुम्ही अंध झालात तेव्हा इतकं लिगल फॅसिलिटीज पण नव्हत्या ना की त्या कंपनीच्या अगेन्स्ट जाऊन तुम्ही त्यांना चॅलेंज करू शकता. नाही, त्यांनी त्यावेळेला मला काहीतरी 1.5 लाखापर्यंत मदत द्यायची होती त्यांना इन कॅश. हां, त्यावेळेचं चांगलं अमाऊंट होतं. पण मी त्यांना म्हटलं की मला इन्स्पेक्ट ऑफ दॅट गिव्ह मी ट्रीटमेंट इन लंडन. कारण त्यावेळेला मला आशा होती की लंडनमध्ये ट्रीटमेंट केलं तर माझ्या दृष्टी परत येईल. ह्या आशेवरतीच मी 13.5 लाख उडवले. खरंय. पण ते अगदी आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, जादू टोण्यापर्यंत सगळं केलं. खरे खरे खरे. पण त्यातून तुम्हाला जे लेसन्स मिळाले ते खरं शिकण्यासारखे. सर, आज आमचे डोळे तुम्ही खरंच उघडले अगदी. एक नवी दृष्टी दिली आहे आम्हाला तुम्ही जगाकडे बघायची, आणि खरोखर डोळ्यात झणझणीत अंजन घातले आमच्या, असं आता मी म्हणू शकते. मला अगदी भारताच्या राष्ट्रपतींनी विचारला होता प्रश्न, हाऊ कॅन यू ड्रॉ अ पिक्चर. मला त्रिभुवनदास झवेरीनी पहिलं चॅलेंज दिलं होतं, हां, की ब्लाइंड पीपल कॅन नॉट डिझाईन ऑर्नामेंट्स. हे झवेरी म्हणजे कोण? आपले त्रिभुवनदास झवेरी, हां, बिगेस्ट ज्वेलर इन इंडिया. अरे बापरे. हां, मग त्याने म्हटलं की वी कॅन डिझाईन. मी त्यांना 5 डिझाईनचे असे वेगवेगळे बनवून दिले होते सेट. एक राजवंशाच्या डिझाईनचा होता, एक फिशच्या डिझाईनचा होता, एक फ्लावरच्या डिझाईनचा होता, म्हणजे पूर्ण सेट. बँगल, नेकलेस, इयररिंग, बिंदी, ऑल सगळ्या सेटचा सेट. पण तो त्या फ्री हँड डिझाईनचा एक होता, पण ते बघून ते तयार नव्हते. हां, मग त्यांनी एक दिवशी आम्ही ठरलं, नाही मला स्वतः बघायचं आहे, हाऊ कॅन यू डू. मग ते आलं, जे आम्ही काय केलं होतं ते 4-5 ब्लाईंड आम्ही बसलो होतो स्क्रॅच करत. ते पाहिलं म्हणे, नाही म्हणे, आय डोंट बिलीव्ह. म्हटलं सर तिथनं एक पेपर देता, कारण ते ब्रेलचे पेपर त्यांच्यासमोर ठेवलेले होते. हां, व्हाईट पेपर. त्यांनी पेपर दिला, मी पेनने काहीतरी लाईनिंग मारल्या, 42 सेकंड्समध्ये त्यांना दाखवलं. सुंदर पुरीचा चेहरा होता. हां, ही बिलीव्ड ब्लाइंड कॅन डिझाईन. त्यानंतर आम्हाला 10-12 जणांना त्यांच्या वर्कशॉपमध्ये घेऊन गेलो. त्यांनी आम्ही काही स्क्रॅच केले पेपर, त्यातले काही डिझाईन त्यांनी सिलेक्ट केल्या, त्यांना ऑर्नामेंट डेव्हलप केले, त्याला नाव दिलं ओल्ड माइन्स. त्याचं इनॉग्रेशन ऐश्वर्या रायच्या हस्ते केलं. त्यावरती जेवढा प्रॉफिट झाला त्यातला 50% प्रॉफिट नॅब इंडियाला मिळाला. हां, आणि आम्हा डिझायनरला एक गोल्ड मेडल मिळालं. खऱ्या सोन्याचं. हां, अरे वा. त्याला त्यांनी 5 ग्रॅम सोन्याचं दिलं होतं मेडल. ठीक आहे. पण सर, खूप छान वाटलं आणि खूप चांगला कार्यक्रम झाला. मुलाखत तुमची खूपच रंगली, कसा वेळ गेला कळलंच नाही. आज ग्रंथाली परिवाराकडून तुमचं मनपूर्वक म्हणजे आभार कसे मानायचे हे त्याच्यासाठी शब्दच मिळत नाही आहेत. म्हटलं तसं डोळ्यात अंजन घातलं आहे. आमची आता समाजाकडे बघण्याची तुम्ही दृष्टी बदलली आहे, आणि उद्या सकाळी उठल्यापासून कधीच दुःख कुठल्याच गोष्टीचं करणार नाही, हे आम्ही सगळे तुम्हाला प्रॉमिस करतो.
थँक्यू जेवढी थँक्यू. शक्य आहे तेवढी इतरांना मदत करत राहू. मला ग्रंथालय परिवाराने तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवायचा जो प्रयत्न केला आणि या कार्यक्रमाच्या यूट्यूब रेकॉर्डिंगवरनं जे जगामध्ये इतरांपर्यंत हा संदेश पोहोचेल त्याबद्दल मी खरोखरच आपल्या परिवाराचा आभारी आहे. हां, आणि अशाच संधी तुम्ही आम्हाला द्याल, त्यातनं आम्ही जगाच्या डोळ्यांमध्ये अंजन घालू शकतो. थँक्यू. नमस्कार सर. धन्यवाद. धन्यवाद.